सो हाय एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय डे 3 ऑफ माय सिक्वेल रिव्हिजन सिरीज. सो आज आपण डिटेल कमांडविषयी पाहणार आहोत. सो डिटेल कमांड स्टँड्स फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. आणि ह्या कमांड आपण डेटाबेस तयार करताना किंवा टेबल तयार करताना आपण त्यामध्ये किती कॉलम असले पाहिजेत, कोणकोणते कॉलम असले पाहिजेत, त्याचं स्ट्रक्चर कसं असले पाहिजे, किंवा एखादा कॉलम आपल्याला ॲड करायचं, एखादा कॉलम आपल्याला रिमूव्ह करायचे. सो ह्या डिटेल कमांड ह्या सगळं टेबलच्या स्ट्रक्चरच्या रिलेटेड असतात. सो आणि त्या ऑटो कमिट्स असतात, म्हणजे एकदा त्या एक्झिक्यूट झाल्या की आपल्याला त्या चेंजेस करता येत नाहीत किंवा त्या रोल बॅक होऊ शकत नाहीत. आणि आपण व्हेरी क्लॉज पण डिटेल कमांडसोबत वापरत नाही. सो देर आर 5 टाईप्स ऑफ डिटेल कमांड्स. सो पहिल्यांदा क्रिएट कमांड आपण टेबल क्रिएट करण्यासाठी वापरतो. आणि अल्टर कमांड आपल्याला एखाद्या टेबलचं स्ट्रक्चर मॉडिफाय करण्यासाठी, म्हणजे एखादा कॉलम आपल्याला ॲड करायचे किंवा एखादा कॉलम आपल्याला रिमूव्ह करायचे, एखादा कॉलम आपल्याला ड्रॉप करायचे, तर आपण अल्टर ही कमांड वापरतो. ड्रॉप कमांड ही आपल्याला एखादा टेबलचं स्ट्रक्चर डिलीट करण्यासाठी आपण ड्रॉप कमांड वापरतो. ट्रंकेट कॉलम आपल्याला फक्त टेबलमधील सगळ्या रोज डिलीट करण्यासाठी आणि फक्त टेबलचं स्ट्रक्चर ठेवण्यासाठी आपण ट्रंकेट ही कमांड वापरतो. रिनेम रिनेम कमांड ही आपण टेबलचं नाव रिनेम करण्यासाठी किंवा चेंज करण्यासाठी आपण रिनेम ही कमांड वापरतो. सो इंटरव्ह्यूमध्ये जास्त करून आपल्याला डिफरन्स बिटवीन ट्रंकेट अँड डिलीट, डिफरन्स बिटवीन ड्रॉप अँड डिलीट हेच क्वेश्चन विचारतात, किंवा डिफरन्स बिटवीन DML अँड DDL. आणि सो मी DDL कमांडवर फुल व्हिडिओ घेऊनच येणार आहे. सो त्यासाठी लाईक, फॉलो अँड शेअर करा. सो थँक्यू.